आम्ही आता बरेच दिवस झालं राहतोय तिथं अतिक्रम म्हणून आमच्या किती घरात, वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी राहतो? बरेच दिवस म्हणजे किती एक 10 महिने झालं असेल आम्ही तिथं राहतो. वर्ष नाही आहे, 10. सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस वगैरे काय दिलं नाही का? पाठवा नोटीस वगैरे काय दिली नाही. असं येऊन असं आले महानगरपालिका आमचं घर उठलं. तर आता तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी आहे, आम्हाला त्याच जागी आम्ही जिथं आता राहत होतो तेच आम्हाला पातोड चौकातली तेच जागा पाहिजे आम्हाला आता किती अडचण. आमचे लेकरं बाळ इकडं तिकडं किती आमची आता शाळा चालू होते. आम्ही पाहुण्यारावळ्याच्या घरी दिवस काढायला लागलो. आता 8-9 महिने झालं तिकडं फिर करून आमचं विचारच करणार. आमचं जर नाही विचार केलं तर आम्ही सरळ इथं कार्यालयामध्ये महानगरपालिकेत इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आत्मदान करणार. किती लोकांचे आमचे 15-16 घरं आहेत ते. आजारी पाजारी सुद्धा लोक आहेत. असं ह्याच्यावर खाटावर पडून आहेत लोक. लेकरं आहेत, लहान म्हातारी माणसं आहेत. का आता किती आम्ही वारंवार सगळ्याला सांगतो, मतं घ्यायला सगळे येतात पण आमचा विचार करायला कोण येत नाही आता समोर. आमची एकच मागणी आहे, आम्ही जिथं राहत होतो आम्हाला तेच जागा उपलब्ध करून द्यायची हीच मागणी आहे आमची. हे मग तर लागेल बातमी तुमची. युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे, पातोड चौक या ठिकाणी एक 15 ते 16 कुटुंब दलित समाजाचे राहत होते. ते सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे सुट्टीच्या दिवशी ठराव मंजूर करून पार्किंगसाठी ती जागा दिलेली. प्रथमतः आम्ही सोलापूर महानगरपालिकाचे त्या अतिक्रमण विभागाचा जाहीर निषेध करतो आणि आमचा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे, त्या ठिकाणी दाट वस्ती लोकवस्ती आहे, तर पार्किंगसाठी आपण जागा कशी काय तिथं दिली? आणि दुसरा सवाल असा आहे की ते जे मंगल कार्यालयवाला आहे, ज्या मंगल कार्यालयावाल्याची इमारत आहे, जर तुम्ही इमारतीचा बांधण्याला परवानगी देत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या इमारतीच्या खाली किंवा इमारतीमध्येच पार्किंगची सोय असणे गरजेची होती. म्हणजे ते मंगल कार्यालय बेकायदेशीर आहे का तेही चौकशी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आमचे जे दलित समाजाचे घरं होते ते घरं पाडून जे पार्किंगसाठी जागा दिली तो ठराव अत्यंत बोगस आहे. तो सुट्टी दिवशी ठराव केलेला आहे, शनिवार आणि रविवार हा ठराव झालेला आहे. हा ठराव तात्काळ रद्द करून या ठिकाणी आम्हाला निवारा द्या. लहान लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, आज त्यांची अवस्था अशी आहे की अक्षरशः रोडावर राहण्याची वेळ आलेली आहे. आपण निवारा महत्वाचा आहे का पार्किंग महत्वाचं आहे? या ठिकाणी मला असं सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न मारायचा. रविवारी शनिवारी महापालिका तर यांनी कुठल्याही पद्धतीचे नोटीस दिली नाही, कुठल्याही पद्धतीची नाही. हा फक्त ठराव मंजूर करून घेतलाय शनिवार रविवार कुणाला ते पार्किंगला जागा देण्यासाठी. सोलापूर महानगरपालिकाला जर महसुलाची एवढी गडबड होती तर महसूल आमच्याकडनं पण घेणं गरजेचं. आम्ही सुद्धा भाडे तत्वावरती जागा मागतोय, आम्ही फुकट मागत नाही. हा खरोखर सोलापूर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्याला हाताशी धरून हा ठराव झालेला आहे. हा ठराव संशय, हा ठराव तात्काळ रद्द करून आम्हाला निवारा द्या. अन्यथा आम्ही येणाऱ्या 2 दिवसात सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्व या परिवाराला घेऊन आत्मदान करणार आहे आणि याची जबाबदार सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील. हे मग तर लागेल बातमी तुमची. पातोड चौकामध्ये आम्ही आता बरेच दिवस झालं राहतोय तिथं अतिक्रम म्हणून आमच्या घरात. किती वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी राहतो? बरेच दिवस म्हणजे किती एक
10 महिने झालं असेल आम्ही तिथं राहतो, वर्ष नाही आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस वगैरे काय दिलं नाही का पाठ? नोटीस वगैरे काय दिली नाही, असं काही येऊन असं आले महानगरपालिका आणि आमचं घर उद्ध्वस्त. तर आता तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी आहे, आम्हाला त्याच जागी आम्ही जिथं आता राहत होतो तेच आम्हाला पातोड चौकातली तेच जागा पाहिजे आम्हाला आता किती अडचण, आमचे लेकरं बाळ इकडं तिकडं किती आमची आता शाळा चालू होते. आम्ही पाहुण्यारावळ्याच्या घरी दिवसा काढायला लागलो, आता 8-9 महिने झालं तिकडं फिर करून आमचं विचारच करणार. आमचं जर नाही विचार केला तर आम्ही सरळ इथं कार्यालयामध्ये महानगरपालिकेत इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आत्मदान करणार. किती लोकांचे आमचे 15-16 घरं आहेत ते. आजारी पाजारी सुद्धा लोक आहेत, असं ह्याच्यावर खाटावर पडून आहेत लोक. लेकरं आहेत, लहान लहान म्हातारी माणसं आहेत. का आता किती आम्ही वारंवार सगळ्याला सांगतो, मतं घ्यायला सगळे येतात, पण आमचा विचार करायला कोण येत नाही आता समोर. मग आमची एकच मागणी आहे, आम्ही जिथं राहत होतो आम्हाला तेच जागा उपलब्ध करून द्यायची, हीच मागणी आहे आमची.